नमस्कार मंडळी, मी प्रणव जडे. आजच्या भागात आपले खूप खूप स्वागत. आजचा श्लोक भाग 10 ऐकूयात. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख हे सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. अर्थ: मनुष्य जन्म हा अतिशय दुर्लभ आहे. याच जन्मात आपण नामस्मरण, श्रवण, कीर्तन इत्यादी विविध भक्ती करून मोक्ष प्राप्त करू शकतो. त्यामुळे सदा सर्व काळ त्या रामावर आपली भक्ती असावी, त्याच्यावर प्रेम करावे आणि परमेश्वरावर प्रेम करताना त्यागाची वृत्ती समजली पाहिजे. प्रसंगी सुखांचाही त्याग करता आला पाहिजे. परमेश्वराची, राघवाची भक्ती करताना त्या साधनेत तल्लीन होता यावं. मग त्यावेळी शरीराला, देहाला होणारे कष्ट, यातना यांचाही विसर पडू शकतो. किंबहुना या यातनेला, दुःखाला सुख मानता आले पाहिजे, तर ती भक्ती पराकोटीची ठरते. या भक्तिमार्गात असताना आपला विवेकही सदैव जागृत असावा. चांगले वाईट ओळखण्याची, योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे विवेक. या विवेक बुद्धीनेच आपण आपल्या व्यक्तिमत्वाला संपन्न केले पाहिजे आणि अर्थातच ही विवेक बुद्धी देणारा राम आपल्या सदैव चिंतनात असावा. जय जय रघुवीर समर्थ. आजचा श्लोक आणि त्याचा अर्थ आपणा सर्वांना नक्की आवडला असेल, समजला असेल अशी आशा करतो. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.